धुळे तालुक्यातील निकुंबे येथील शानाभाऊ पाटील खून प्रकरणातील किसन ठाकरे यांच्यासह कुटुंबियांना अटक करून त्यांना जिल्हा बंदी करावी अशी मागणी आज निकुंब ग्रामस्थांनी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी निदर्शने देखील करण्यात आली होती। धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या नावे असलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मौजे निकुंबे येथे दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता मयत शानाभाऊ शंभू पाटील हे तळ्यात खाजगी कामानिमित्त जात असताना गावातील दशरथ किशन भील ठाकरे याने अमरधाम रस्त्यावर शानाभाऊ पाटील यांच्या डोक्यावर मागून प्राणघातक वार केला। या हल्ल्यात शामभाऊ पाटील हे गंभीर जखमी होऊन जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले। या घटनेला लक्षात घेत शानाभाऊ यांना धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करण्यात आले। मात्र दिनांक 9/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता उपचारादरम्यान शानाभाऊ यांस डॉक्टरांनी मृत घोषित केले। या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात नोंदही घेण्यात आलेली आहे। मात्र सदर मारेकरी दशरथ किशन भील ठाकरे याला अद्याप अटक अथवा कोणती शिक्षा झालेली नाही। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दशरथ भील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव दिनेश रमण वाघ, राहणार निकुंबे, तालुका जिल्हा धुळे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण आमच्या गावामध्ये दिनांक 8/6/2026 रोजी आमच्या गावातील ग्रामस्थ शानाभाऊ शंभू पाटील हे आपल्या मित्राच्या वाड्यावर गेले असता रस्त्याने जात असताना अमरधामजवळ त्यांच्यावर बेसावधपणे एका इसमाने म्हणजे आरोपी दशरथ किसन ठाकरे याने बेसावधपणे त्यांच्यावर मागून लोखंडी रॉडने जोरात वार केले। त्याच्याने ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध अवस्थेत झाले। त्याच्यानंतर आम्ही त्यांना उचलून सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/6/2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर जो दशरथ किशन ठाकरे आहे हा म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे, एक मुलगा आहे आणि त्याचा पूर्ण परिवार देखील गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे पूर्ण परिवाराचा। आज माझं वय 40 वर्ष आहे। आम्ही गावामध्ये राहतो आहोत। आमच्यासोबत आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, यांना देखील तो इतिहास ज्ञात आहे की हा जो परिवार आहे, दशरथचा जो परिवार आहे, त्यांचे काका चुलते, त्यांचे आजी आजोबा, जे काही घरातील सगळं परिवार असेल 50-50 लोकांचा परिवार, यांचा गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही गावात दहशत बघतो आहोत। यांची एवढी दहशत आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्व आमचं गाव बागायत आहे, बागायत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरणं, शेती उपयोगी वस्तू चोरणं, फळबागांचे नुकसान करणं आणि जर काही ज्याचं नुकसान झालेलं आहे तो जर सांगायला गेला तर त्याच्यावर कुठेतरी ॲट्रॉसिटीसारखे प्रकार घडवणं, त्याच्यावर काहीतरी चुकीचे आरोप लावणं, या गोष्टी केलेल्या आहेत। आणि एकत्रित जर त्यांचा पूर्ण मागचा 20-25 वर्षाचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जर बघितला तर हे पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे। तर आम्ही निवेदन देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे शानाभाऊच्या परिवारावर आज दुःख आलेलं आहे तर शानाभाऊला न्याय देण्यात यावा आणि संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहोत। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या कुटुंबाला जिल्ह्याच्या हद्दपार करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अदरवाईज जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर ह्या गावाची शांतता आणि सुव्यवस्थेला खूप मोठा धोका होईल, असं आम्ही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो आहोत।